इसवी सन 1880ची गोष्ट आहे. कलकत्त्याच्या एका महाविद्यालयात एक महाबुद्धिमान विद्यार्थी शिकत होता. ज्ञानविज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्याची सर्वगामी बुद्धिमत्ता संचार करीत होती. तत्त्वचिंतनामध्ये आणि विचारमंथनात रमणारा तो अपवादभूत विद्यार्थी होता. या जगामध्ये ईश्वर आहे किंवा नाही या एका प्रश्नानं तो अस्वस्थ झालेला होता. वस्तुतः या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचं ते वय नव्हतं, पण तरीही त्या प्रश्नाचा वेध त्याला बालपणापासूनच लागलेला होता. महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर जाणीवेला प्रगल्भता प्राप्त होते, माणसाची समज वाढते आणि अनेकविध प्रश्नांची उत्तरं त्याला सापडतात अशी त्याची धारणा होती. परंतु आपल्या मूळच्या अज्ञानामध्ये घट झाली नाही आणि ज्ञानही वाढलं नाही याचा साक्षात्कार कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला झाला. आणि मग तो कोड्यातच पडू लागला की आपण तत्त्वज्ञान हा विषय अभ्यासतो आहोत, पण प्रत्यक्षामध्ये कुठल्याही गंभीर प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता ग्रंथामध्ये नाही, ग्रंथकारामध्ये नाही, प्राध्यापकामध्ये नाही आणि प्राचार्यामध्ये सुद्धा नाही. अशा स्थितीमध्ये अध्ययनाचा हा प्रयोग आपण चालू ठेवायचा का हा विचार तो करीत होता. आणि अशा मनस्थितीमध्ये असताना एके दिवशी त्याच्या महाविद्यालयाचे प्राचार्य एक्सकर्शन नावाची वर्सवरची एक कविता शिकवण्याच्या निमित्तानं त्याच्या वर्गावरती गेले आणि त्या कवितेमध्ये कवीचे जे भाव प्रतिबिंबित झालेले आहेत त्यांचं विवरण करीत असताना प्राचार्य सहज बोलून गेले की या प्रकारची भावावस्था प्रत्यक्षात अनुभवणारा एक साधू पुरुष कलकत्त्यापासून थोड्याच अंतरावरती राहतो. दक्षिणेश्वरला असलेल्या कालीच्या मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंस या नावानं ओळखला जाणारा एक फकीर सदोदित भावपूर्ण असं जीवन जगत असतो. तेव्हा या कवितेचं अधिक स्पष्टीकरण एखाद्या दाखल्याच्या आधारानंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दक्षिणेश्वरला जा आणि त्या फकीराचं जीवन जरा जवळून पहा. या मुलानं कुठेतरी हे उद्गार आपल्या स्मृतिसंपुटामध्ये साठवून ठेवले आणि मनाशी निश्चय केला की आपण अनेक गोष्टींचा शोध घेतो आहोत, तर आता या थोर पुरुषाचं जीवन जरा जवळून पाहायला काय हरकत आहे. तेव्हा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ज्यांच्या नावाचा उल्लेख केला त्यांना भेटण्यासाठी म्हणून दक्षिणेश्वरी विवेकानंद गेले. कालीच्या गाभाऱ्यामध्ये पूजाविधीमध्ये दंग असणारा आणि आपल्या भावभक्तीमध्ये अहोरात्र मग्न असणारा तो पुजारी त्यांनी पाहिला. पुन्हा कधीतरी त्यांना भेटायचं असं त्यांनी ठरवलं आणि आल्या मार्गानं ते परत केले. विवेकानंदांचं चिंतन संशोधन चालूच होतं. त्यांचा जन्म हा 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला आणि त्यांना समज आल्या क्षणापासून गंभीर विषयांचं चिंतन त्यांनी सुरू केलं. घरचं वातावरण हे चिंतनाला अतिशय अनुकूल होतं. वडील हे स्वतः अज्ञेयवादी आणि संदेहवादी होते. त्यांचा ईश्वरावरती विश्वास नव्हता आणि ईश्वराचा विचार करण्याची त्यांना गरजही आपल्या आयुष्यात कधी भासली नाही. आई मात्र परमार्थपरायण होती. रामायण महाभारतामधल्या कितीतरी अवतार कथा आपल्या मुलाला तिनं ऐकवल्या होत्या आणि मुलावरती थोडाफार संस्कार झालाही होता. पण तरीसुद्धा हा मुलगा पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांच्या वाचनानं अस्वस्थ झाला होता. म्हणजे एकेकाळचा भावप्रवण जीवन जगणारा हा मुलगा कमालीचा संदेहवादी झाला आणि लोकांना सांगू लागला की या जगामध्ये न्याय नाही, व्यवस्था नाही, ईश्वर नाही, काही नाही. मी पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे ग्रंथ वाचतो आहे, माझी खात्री झाली आहे की परमेश्वर हा नसला पाहिजे. आणि असं म्हणत असताना त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं की मग हे ब्रह्मांड पेलण्याचा उद्योग कोण करतं आणि इतके दिवस ईश्वराच्या अस्तित्वावरती एवढी भाष्य झाली ती उगाचच का झाली. त्या महापुरुषाच्या सहवासामध्ये 5.5-6 वर्ष त्याला राहण्याची संधी मिळाली. त्याच्या सहवासामध्येच ईश्वराची सारी रूपं त्यालाही पाहायला मिळाली. भगवान श्री रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जेवढ्या मार्गानं माणसाला जाता येणं शक्य त्या सर्व मार्गानं ते स्वतः गेले होते. ऐहिक विद्येचा पाठपुरावा त्यांनी आपल्या आयुष्यात कधी केला नाही, ध्यासही घेतला नाही. या रामकृष्णांच्या सानिध्यामध्ये विवेकानंदांच्यावर काही संस्कार घडत होते. अर्थात रामकृष्णांच्या स्पर्शानं काही वेळा त्यांना समाधी लाभ झाला, अद्वितीय स्वरूपाचे काही पारमार्थिक अनुभव आले. परंतु विवेकानंदांचं समाधान अशा अनुभवानं होत नव्हतं. ते आपल्या गुरूंना सांगत होते की तुमच्या स्पर्शामुळं एखाद्या क्षणी एखादा अलौकिक अनुभव मला येऊन जाईलही. जगामध्ये ईश्वर आहे किंवा नाही हे मला शास्त्रीय पद्धतीनंच लोकांना समजावून देता आलं पाहिजे आणि माझ्या बुद्धीचं समाधान होईल अशा पद्धतीनं तुम्ही मला त्याचं अस्तित्व हे प्रत्ययास आणून दिलं पाहिजे. रामकृष्ण त्यावरती म्हणत असत की बाबा रे, तुझ्यामधलं ईश्वरत्व जोपर्यंत जागं होत नाही तोपर्यंत बाहेरचं ईश्वरत्व तुला कधीही प्रतीत होणार नाही. आणि आंतरिक आणि बाह्य अशी ईश्वराची ही जी स्वरूपं आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचा संवाद हा निर्माण करता आला पाहिजे.
त्यावरती विवेकानंद म्हणाले, हा संवाद कोणाच्याही बाबतीत आणि कधीही घडायला हवा. रामकृष्ण म्हणाले, हा कधीही घडू शकत नाही. गंजलेली सुई जर लोहचुंबकाजवळ ठेवली तर लोहचुंबकसुद्धा तिला आकर्षित करू शकत नाही. वरचा गंज खरबडून काढला म्हणजेच ती ओढली जाते. रामकृष्णांची एखादा विचार समजावून देण्याची पद्धती ही अतिशय सुलभ होती. लौकिक अर्थानं ते कोणी पंडित नव्हते, प्राध्यापक नव्हते, विद्वान नव्हते आणि खऱ्या अर्थानं साक्षरसुद्धा नव्हते. तर या रामकृष्णांच्या जवळ विवेकानंद जात असत, काही प्रश्न विचारित असत. एकदा ते म्हणाले की परमेश्वर हा सर्वव्यापी आहे. जडी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, जनी, विजनी, आसनी, शयनी, ध्यानी, मनी, स्वप्नी केवळ तोच आहे असं तुम्ही म्हणता, मग मंदिरामध्ये जाऊन त्याची उपासना कशाला करायची? बाहेर तुम्ही कुठल्या तरी ओसरीवरती कालीची पूजा का करत नाही? गाभाऱ्यामध्येच तुम्ही का जाता? तर त्यावरती रामकृष्ण म्हणाले, तुझा हा प्रश्न अगदी बरोबर आहे. परमेश्वर सर्वव्यापी आहे हे खरं, पण उपासनेच्या वेळी गाभाऱ्यातच तो शोधावा लागतो हेही खरं. तसं उपासनेचा विषय म्हणून परमेश्वर मर्यादित ठिकाणी पाहावा लागतो आणि व्यापकतेच्या अपेक्षेनं तो सर्वत्र आहे हे प्रमेय मान्य करावं लागतं. म्हणजे रामकृष्ण हे कुठे आडत नव्हते. विवेकानंदांनी अनेक वेळा त्यांच्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी रामकृष्णाने त्यांच्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं दिली. मग पुढे पुढे विवेकानंदांना वाटू लागलं की रामकृष्णांच्या संगतीमध्ये आपण वाद निपुण झालो खरं, पण रामकृष्णांची साक्षात्कार संपन्नता एका कणानंही आपणाला लाभली नाही. यावर रामकृष्ण म्हणत की पारमार्थिकदृष्ट्या कोणीही दुर्बल नसतो, कारण प्रत्येक आत्म्याच्या ठायी सारी सामर्थ्य परमेश्वरानं अगोदरच प्रदान करून ठेवलेली असतात. धान्याला मोड फुटायला कदाचित थोडासा अवधी लागेल, पण आत कुठेतरी अंकुर हा असतोच. फक्त पाण्याची आणि त्याची गाठभेट व्हायला हवी. तसं हे दिव्यत्व जागृत होण्यासाठी अनुकूल क्षण यावा लागतो, समय यावा लागतो आणि तुमच्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो येणारच आहे. उगाच चिंता करू नका. असा काही काळ जातो आहे. 1884 साल उजाडत आहे. विवेकानंद BAच्या परीक्षेला बसलेले आहेत. परीक्षेचा निकाल अगदी जवळ आलेला आहे आणि एवढ्यातच त्यांच्या वडिलांचा अंत होतो आहे. घरच्या लोकांचे हाल त्यांना पाहावेनात. नोकरीचा शोध ते घेत होते. 4 पैसे मिळाल्याशिवाय जी खाती तोंड आहेत त्यांची भूक भागणार नाही हे त्यांना कळत होतं आणि त्यांच्यासारख्या बुद्धिमान मुलाला नोकरीचा शोध घेत रस्ती फिरावं लागत होतं. एकदा एका शाळेमध्ये 1 महिनाभर त्यांनी नोकरी केली. त्यानंतर ती नोकरी सोडली आणि कुठेतरी अनुवादकाचं काम म्हणून ते करू लागले. त्रिखंडकीर्ती तत्ववेत्ता म्हणून कधीतरी उदयाचली येऊ घातलेल्या या अवतारी पुरुषाला सुद्धा अनुवादकाची दुय्यम भूमिका वठवावी लागली, कारण निर्वाहाचा प्रश्न हा लौकिक मार्गानंच सोडवावा लागतो. तसा सोडवण्याचा प्रयत्न ते करीत होते आणि हा संघर्षाचाच काळ होता. एके दिवशी उद्वेगानं अगदी घर दार गाव सोडून कुठेतरी जाण्याच्या विचारात ते असताना योगायोगानं श्री रामकृष्ण हे कलकत्त्यामध्ये आले होते. मग रामकृष्णाने विचारलं, एवढा तू अस्वस्थ का झालास? या जगामध्ये मुळातच नश्वरता असल्यामुळं प्रत्येकाच्या वाट्याला हे कधी ना कधी येणारच आहे. मग तुझ्यासारख्या जाणत्या मुलानं एवढा खेद, एवढं दुःख व्यक्त करावं याचं मला जरा नवल वाटतं. यावरती विवेकानंद म्हणाले की मला माझ्या व्यक्तिगत दुःखाचं काही वाटत नाही, पण माझी आई आणि माझी भावंड ही सदोदित उपाशी राहतात. त्यांचं दुःख मला पाहवत नाही आणि त्यांच्यासाठी काही करणंही मला शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये आता कोणाचा धाबा करायचा मलाही उमगत नाही. म्हणून मला असं वाटतं की आता या जगातून निघून जावं, कोणाला तोंडसुद्धा दाखवू नये. तर त्यावरती रामकृष्ण म्हणाले की तुझा हा प्रश्न जर सुटला तर तू थांबणार आहेस का? तर त्यावर विवेकानंद म्हणाले, थांबण्याचा विचार करू शकेन, थांबण्याचं आश्वासन देऊ शकणार नाही. पण रामकृष्ण म्हणाले, तू मंदिरामध्ये जा आणि हात जोडून आईला साकडं घाल आणि तुला जे काही हवं ते मागून घे. स्वतः विवेकानंद गाभाऱ्यामध्ये गेले तेव्हा त्यांनाही देवी दिसू लागली आणि अगदी त्यांच्या पुढे प्रकट होऊन उभी राहिली. माझ्या भक्ता तुला काय हवं म्हणून देवीनं विचारलं आणि काय हवं हे विवेकानंद विसरून गेले. ते एवढंच म्हणाले की आई मला भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य हवं. हा प्रकार 2-3 वेळा झाला. म्हणजे पुन्हा परत गेले. रामकृष्णांना सारा वृत्तांत ऐकवला. रामकृष्ण म्हणाले, वेड्या काय मागायला गेलास? याचं स्मरण तुझ्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याला राहू नये. देव पुढे आला आहे, वरदान देण्यासाठी उत्सुक आहे, पण तुझ्याजवळ पात्र नाही. तेव्हा पुन्हा परत जा असं 2-3 वेळा त्यांना सांगितलं आणि दरवेळी हाच अनुभव आला की तिथे ते जात असत आणि ऐहिक स्वरूपाचं मागणं मनावेगळं होत असे आणि भक्तिज्ञान वैराग्याच्या गोष्टी देवाच्या दारात ते करीत असत. मग रामकृष्ण त्यांना म्हणाले की अरे इतराहून तू वेगळा आहेस आणि तुला हे मागणं कधीही शक्य नाही. तू स्वतःला अजून ओळखलंच नाहीस.
मग पुढे असं झालं की 1-2 वर्ष गेल्यानंतर स्वतः रामकृष्णच आजारी पडले. त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला आणि आता सारे उपाय जवळजवळ थांबले, संपले आहेत. शक्यतेच्या कोटीमधली ही गोष्ट राहिलीच नाही. रामकृष्णांना एक दिवस इहलोक सोडावा लागणार आहे हे स्वच्छ सगळीकडे दिसू लागलं. तरीसुद्धा महेंद्रनाथ सरकार या नावाचे एक डॉक्टर काही होमिओपॅथीचे प्रयोग करीतच होते. त्यांना असं वाटत होतं की रामकृष्णांच्यावरती काही इलाज करता येईल. पण रामकृष्ण अहोरात्र भक्तांशी बोलत असत, अगदी आक्रंदन करीत असत, देवीला साकडं घालत असत, त्यांची प्रार्थना चाललेली असे. मग त्यांच्या जिभेवरती, त्यांच्या कंठावरती कमालीचा ताण पडत होता. त्यामुळे शेवटी गळ्याचा कॅन्सर झाला. डॉक्टरांनी सूचना दिली की आता तुम्ही बोलणं सोडून द्या, जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर. तर त्यावरती रामकृष्णांनी सांगितलं की देह हे एक साधन आहे आणि ते साधन म्हणूनच मला त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. लोककल्याणासाठी जर वाणीचा आणि विचारांचा विनियोग करता येत असेल तर गप्प बसण्यामध्ये कुठला परमार्थ? मला गप्प बसणं शक्य नाही. पण लोकांना काहीही सांगण्यापूर्वी त्यांनी केलेलं अनेक वर्षांचं तपश्चरण हे मात्र नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा विवेकानंद आणि रामकृष्ण हे रामकृष्णांच्या अखेरच्या आजारामध्ये फार जवळ आले. विवेकानंदांनाही हे स्वच्छ दिसू लागलं की आता गुरुदेव थोड्या दिवसांचे सोबती आहेत. एके दिवशी रामकृष्ण निघून गेले. मागे त्यांचे काही शिष्य आणि विवेकानंद राहिले. या सगळ्या शिष्योत्तमांचं नेतृत्व विवेकानंदांनी करावं अशी रामकृष्णांची अपेक्षा होती आणि म्हणून ही सर्व जबाबदारी रामकृष्णांनी विवेकानंदांच्यावर टाकली होती. विवेकानंदांनी आपल्या सगळ्या गुरुबंधूंना संघटित केलं. काही काळ त्या मठामध्ये सर्वजण राहिले. रामकृष्णांच्या अस्थी आणि अन्य अवशेष तिथे ठेवण्यात आले होते. आणखी काही दिवस गेले आणि विवेकानंदांना वाटू लागलं की उभा भारत देश आपण पाहावा. आपण एका ठराविक भागामध्येच फिरतो आहोत, पण दक्षिणेकडचा भारत तर आपण पाहिलाच नाही. आणि म्हणून किमान 2-2.5 वर्ष न परतण्याच्या निर्धारानं शारदा मणींचा आशीर्वाद घेऊन विवेकानंद बाहेर पडले. काही काळ दिल्ली भागात राहिले, मग मिरतला गेले, मग जयपूरला गेले, मग आबूच्या पहाडात राहिले. असं फिरत फिरत विवेकानंद पोरबंदरला येऊन थांबले आणि पोरबंदर इथे सुमारे 11 महिने ते राहिले. या 11 महिन्यामध्ये तिथे असणारे दिवाण शंकर पांडुरंग पंडित यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी वेदांचा पुन्हा अभ्यास केला. विवेकानंदांना नेहमी असं वाटत असे की हिंदू म्हणून घेणाऱ्या माणसांना निदान वेद आहेत कसे हे तरी समजावं. आणि त्यांचं स्वतःचं दुःख हे होतं की त्यांनी वेदांचा अभ्यास केलाच नव्हता आणि म्हणून संधी आलीच आहे तर करूया अभ्यास म्हणून ते तिथं राहिले. शंकर पांडुरंग पंडित हे वेदांचा इंग्लिशमध्ये अनुवाद करीत होते आणि विवेकानंदांसारख्या बुद्धिवान परिब्राजकाचं साहाय्य मिळालं तर हा अनुवाद अधिक चांगला होईल असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी विवेकानंदांना आग्रह केला. विवेकानंद रमले, राहिले आणि त्यांनीही वेदांचा अभ्यास केला. पुढे ते अहमदाबादला गेले. तिथली जैन मंदिरं त्यांनी पाहिली आणि एका जैन सभेपुढे त्यांनी जैन धर्माची थोरवी सांगितली. स्याद्वाद आणि अनेकांतवाद या विचारसरणीचं दान या जगाला देणारा हा प्राचीनतम धर्म हे भारताचं वैभव आहे असं म्हणून स्वामीजी पुढे चालू लागले. मग बडोदा, खांडवा वगैरे या मार्गाने मुंबईला ते येऊन पोहोचले आणि मुंबई हे मात्र काय गाव त्यांना आवडलं नसलं तरी तिथे राहावं असं त्यांना काही काळ नक्कीच वाटलं असावं. गावाची व्याप्ती मोठी, जाणती माणसं बरीच. त्यातून त्यांचा मुक्काम एका कायदे पंडिताच्या घरी, बॅरिस्टर रामदास छबिलदास यांच्या घरी ते राहिले. अनेक विद्वान त्यांना भेटायला येत असत, काही चर्चा होत असे आणि तिथे राहून सुमारे 8-10 दिवस वेचून त्यांनी हिंदुलाचं पुन्हा एकदा वाचन केलं. मग पुढे मला आणखी गेलं पाहिजे असं म्हणून तिथूनही ते उठले. लोक त्यांना राहा म्हणत आणि विवेकानंद म्हणत की मला पुढे गेलं पाहिजे. कोणीतरी त्यांना गंमत म्हणून हा प्रश्न विचारला की संन्यस्तांनी एका ठिकाणी बसून ध्यान साधना करण्याऐवजी असं फिरणं एवढं बरं दिसत नाही. त्यावरती ते म्हणाले, ज्याला जगासाठी काही करायचं आहे त्यानं जग जाणून घेतलं पाहिजे आणि ज्याला जग जाणून घ्यायचं आहे त्यानं जग पाहिलं पाहिजे आणि ज्याला जग पाहायचं आहे त्यानं जगभर फिरलं पाहिजे. माझ्या गुरूंनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, ती पार पाडण्यासाठी स्वतःच्या क्षमतेचा अंदाज घेत मी सर्वत्र संचार करतो आहे. मग पुण्याला जाण्याच्या गाडीमध्ये त्यांना मुद्दाम बसवण्यात आलं आणि त्या गाडीनं ते प्रवास करीत असताना त्याच डब्यामध्ये त्यांचा आणि लोकमान्यांचा पहिल्यांदा परिचय झाला. अर्थात डब्यामध्ये बसणारी माणसं ही त्यांना ओळखत होती असं नाही.
त्यांच्या एकूण रूपाकडे पाहून सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचीच बुद्धी अनेकांना झाली. पण लोकमान्य टिळक आणि विवेकानंद यांचा संवाद पुढे रंगात आला आणि उत्तम इंग्रजीतून बोलणारे दोन पुरुषोत्तम तत्त्वचिंतन करीत असताना आता आपण गप्प बसलो तरी चालेल असं बाकीच्यांना वाटू लागलं आणि पुणे येईपर्यंत ते दोघेच फक्त बोलत होते. पुण्यामध्ये विवेकानंद आले, लोकमान्यांच्या निवासस्थानी राहिले. पुणे हे गाव त्यांनी पाहिलं. लोकमान्यांनी त्यांना आग्रह केला आणि असं सांगितलं की तुमच्यासारखा माणूस पुण्यासारख्या शहरात शोभून दिसेल, तुम्ही पुणेकर म्हणून कायमचे पुण्यातच राहा. तेव्हा विवेकानंद म्हणाले, मी भारताचा यात्रिक आहे. तेव्हा एकाच गावात जर राहिलो तर माझ्या हातून नकळत देशद्रोह घडेल. त्या माझा देश मला डोळ्यांनी प्रथम पाहू द्या. चारीधामाची यात्रा पुरी झाली म्हणजे पुढे काय करायचं हे मी करीन आणि जसा आदेश मिळेल त्याप्रमाणे पावलं टाकीत राहीन असं म्हणून पुणेही सोडून ते पुढे चालतच राहिले. महाबळेश्वरला ते गेले होते आणि महाबळेश्वरला एक अनुभव आला. त्या अनुभवाशी अप्रत्यक्षरित्या दुरान्वयानं माझाही संबंध पोहोचतो. महाबळेश्वरच्या रस्त्यावरून ते फिरत होते. कुठे उतरावं हे त्यांना कळत नव्हतं. बंगले अतिशय चांगले होते, पण बंगल्यात राहणारे लोक बाहेरच्या लोकांना आत येऊ देत नाहीत आणि आत यासुद्धा म्हणत नाहीत. अशा स्थितीमध्ये हा संन्यस्त चालत होता. त्या महागड्या गावामध्ये त्याला उतरण्यासाठी जागा मिळेल असं दिसत नव्हतं. एवढ्याच समोरून येणारे कोणीतरी एक वृद्ध देशभक्त त्याच्याकडे पाहून थांबले. सर मोरोपंत जोशी हे त्यांचं नाव. हवा पालट करण्यासाठी अमरावतीहून ते महाबळेश्वरला आले होते आणि विवेकानंद महाबळेश्वरला जे गेले ते लिंबडीचे ठाकूर साहेब या नावाचे एक त्यांचे संस्थानिक मित्र होते. त्यांनी त्यांना तिकडे बोलावलं होतं म्हणून ते गेले. पण प्रत्यक्षामध्ये ठाकूर साहेबांची आणि त्यांची गाठभेट झाली नाही. त्यामुळं त्यांना रस्त्यावरूनच फिरत राहावं लागलं. अशा स्थितीमध्ये सर मोरोपंत जोशांचं या बंगाली युवकाकडं लक्ष गेलं आणि त्यांनी त्यांची विचारपूस केली. तेव्हा त्यांना कळलं की हा एक साधू पुरुष आहे, भारत यात्रेला निघालेला आहे आणि त्याच्या निवासाची सोय महाबळेश्वरात नाही. म्हणून ते म्हणाले, तुम्ही माझ्या घरी येऊन राहा. विवेकानंद त्या घरकुलामध्ये बराच काळ राहिले असावेत. त्या घरामध्ये एक लहानशी मुलगी होती. विवेकानंदांचा दिवसाचा कार्यक्रम असा की जे कोणी लोक भेटत असत त्यांच्याशी ते संवाद साधत असत. प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होत असे, एखादं त्यांचं प्रवचन होत असे, नंतर रात्री ते ध्यानधारणा करीत असत. तर त्या घरामध्ये असणारी एक मुलगी, तिला पोटदुखीचा विकार होता. त्यामुळे ती रात्री अपरात्री रडत उठत असे आणि घरच्या लोकांना या गोष्टीचा थोडा कंटाळा येत असे. मुलीचा ते दुस्वास करीत असत, कारण कोणी कोणाचा निद्राभंग केलेला कोणालाच रुचणार नाही. पोटच्या मुलांनीसुद्धा आईची झोपमोड करू नये असं आईलासुद्धा वाटून जातं. मग बाकीच्यांना वाटेल यात विशेष काय. तेव्हा या मुलीविरुद्ध तक्रार केली जाऊ लागली की रात्री का रडते, दिवस मोकळा असताना अपरात्री रडणं बरं नाही. तेव्हा हे उद्गार विवेकानंदांनी ऐकले आणि ते म्हणाले, या चिमुरड्या जीवाला काय समजणार. तेव्हा तुमच्या निद्रेमध्ये जर व्यत्यय येत असेल तर या मुलीला रात्रीच्या वेळी माझ्याजवळ झोपवत जा. मी रात्रभर ध्यानधारणा करीत असतो. मग या मुलीला त्यांच्या मांडीवरती झोपवण्यात येत असे किंवा वस्त्रात गुंडाळून अगदी जवळ ठेवण्यात येत असे आणि विवेकानंद निर्वेधपणे ध्यानधारणा करीत असत. या मुलीची हकीकत सांगलीच्या एका सभेमध्ये मी सांगत असताना मागच्या बाजूनं मला एक हुंकार ऐकू आला आणि दुसऱ्या दिवशी राजवाड्यातून बोलावणं आलं आणि 5-6 वर्षापूर्वी निवर्तलेल्या त्या सरस्वती देवी त्या मला म्हणाल्या की ज्या मुलीची हकीकत तुम्ही सभेमध्ये सांगितली ती मुलगी आता माझ्या रूपानं तुमच्याशी बोलते आहे, हे तुमच्या लक्षात आलं का. आणि त्यानंतर त्या 3 तास स्वामीजींच्या त्यांनी ऐकलेल्या आठवणी सांगत होत्या, कारण प्रत्यक्षामध्ये स्वामीजींचं रूप त्यांना आठवत नव्हतं. पण त्या म्हणाल्या, या महापुरुषाचा स्पर्श मला घडला होता, माझं भाग्य मी मानते. तर असा हा संचार चालत असताना सातारा मार्गे विवेकानंद हे कोल्हापूरला गेले. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती वयानं लहान असल्यामुळे आनंदीबाई महाराज कोल्हापूरचा राज्यकारभार पाहत होत्या. त्यांना काय वाटलं कोण जाणे, एक बंगाली साधू आला आहे, तो येणार होता हे दिबाणांनी त्यांना अगोदरच सांगितलं होतं. त्यांच्या कोणीतरी मित्रांनी अगोदर पत्रही लिहिलं होतं. तर या बाई म्हणाल्या की त्यांना आपल्या दरबारी आपण बोलावून घेऊया आणि त्यांची 2 प्रवचनंही इथे घडवून आणूया. तेव्हा विवेकानंद कोल्हापूरच्या परिसरामध्ये फिरले, राजाराम कॉलेजमधल्या तत्त्वज्ञान मंडळापुढे बोलले आणि आनंदीबाई महाराजांच्या दरबारात सुद्धा त्यांनी 2 प्रवचनं केली आणि मग म्हणाले, आता मला पुढे गेलं पाहिजे. तेव्हा जाताना त्यांना कोणीतरी आग्रह केला की या दरबाराचं स्मरण, इतिहास प्रसिद्ध नगरीचं स्मरण म्हणून आपण काहीतरी घेऊन जा. आपणाला धन हवं असेल तर सांगा, वस्तू हवी असेल तर सांगा, पण काहीतरी घेऊन जा. तर त्यावरती विवेकानंद गमतीनं म्हणाले की कोल्हापूरची पादत्राणं प्रसिद्ध आहेत असं मी ऐकतो आणि माझ्या खडावा निखळण्याची वेळ आलेली आहे. त्या एक पादत्राणांचा जोडसुद्धा माझ्यासारख्या संन्यस्ताला पुरेसा आहे. ही गोष्ट खरोखर मागण्यासारखी नाही, म्हणजे आमच्यासारख्या वक्त्यांना कुठेही तिचा लाभ घडू शकतो. परंतु विवेकानंदांना मात्र ही गोष्ट मागावी लागली. म्हणजे एखाद्या लहान मुलाचं निरागस मनच त्यांना लाभलेलं होतं.
कोल्हापूर सोडून ते बेळगावला गेले. तिथे काही परिचितांच्या घरी ते राहिले. तिथल्या आठवणीही काही मंडळींनी लिहून ठेवलेल्या आहेत. असा हा प्रवास चाललेलाच आहे. कुठेही ते जात आहेत, थांबताहेत, आतिथ्य अनुभवतायत, लोकांना मार्गदर्शन करतायत आणि पुन्हा पुढे जात आहेत. म्हणजे बांधिली सोडीत, बुडाली काढीत, आर्तांची साकडी फेडीत, श्रियेची राऊळे उघडीत पुढे जाणं म्हणजे काय, हे विवेकानंदांच्या जीवनावरून आपणाला समजेल. पुढे ते बंगलोर भागामध्ये जात आहेत आणि म्हैसूरच्या राजेसाहेबांचा आणि त्यांचा परिचय होतो आहे. राजेसाहेब त्यांना म्हणत आहेत की तुमच्यासारखा एक बुद्धिमान युवक असा नुसता फिरतो आहे, हे बघूनसुद्धा मला वाटतं की देशामधली ही शक्ती वाया जाते आहे. तेव्हा ते राजेसाहेबांना म्हणाले होते की एखादा क्षण असा येईल की तेव्हा मी तुम्हाला आवाहन करील आणि मग माझं हे सारं सामर्थ्य शतगुणित करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. विवेकानंद पुढे पुन्हा चालतच राहिले आणि फिरता फिरता शेवटी रामेश्वर, मदुराई ही सारी मंदिरं पाहून ते कन्याकुमारीला येऊन थांबले. कन्याकुमारी हा देशाच्या अगदी दक्षिण सीमेवरचा शेवटचा टप्पा आणि त्या स्थानाला एक आगळं महत्त्व आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर ते सुंदर ध्यान पाहिल्यानंतर विवेकानंदांचं मन मोहरून आलं आणि अगदी हात जोडून मूर्तीला साकडं घालून ते म्हणाले की आई, या देशाचं दैन्य दूर करण्याची जबाबदारी गुरुदेवांच्या चरणाजवळ त्यांच्या साक्षीनंच मी पत्करलेली आहे. पण मला अजूनही पुढचा मार्ग दिसत नाही, काय करावं ते कळत नाही. निदान तू तरी पुढच्या पावलावरती प्रकाश टाक. ही प्रार्थना फक्त त्यांनी केली. मंदिराबाहेर आले, आजूबाजूला पाहू लागले. अंधार दाटलेला होता, फारसं काही दिसत नव्हतं. रात्री विश्रांती घेणं आवश्यक होतं, म्हणून जवळच एका ओटीवरती न जेवता तसेच झोपले. रात्री त्यांना एक स्वप्न पडलं. ते मोठं सूचक होतं की आत अजून काही पाहण्यासारखं आहे, पण जरा समुद्रामध्ये जावं लागेल. सकाळी उठल्याबरोबर आजूबाजूला ते पाहू लागले तेव्हा 1.5-2 फर्लांगाच्या अंतरावरती असणारं एक लहानसं बेट त्यांना दिसलं. ज्याला विवेकानंद शिला असं म्हटलं जातं, ती जागा होती. विवेकानंदाने ती पाहिली आणि त्यांना नवल वाटलं की 3 सागरांच्या संगमस्थानावरती हे बेट आलं कुठून, हा खडक आला कुठून. कोणाला तरी त्याने विचारलं. लोकांनी त्यांना सांगितलं की देवीनं इथं तपश्चरण केलं आहे, ही भूमी पवित्र आहे, ही कन्याकुमारीची भूमी, ही खरोखर यात्रिकांच्या दृष्टीनं पुण्यभूमीच आहे. मग विवेकानंद म्हणाले तिथे जाण्याचा मार्ग कोणता, तर त्यावर त्यांना सांगण्यात आलं की नावाड्याला पैसे देणं, नावेमध्ये बसणं आणि जाणं हा एक मार्ग आहे. नाही तर अंगामध्ये सामर्थ्य असेल तर पोहत जाणं हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. तर शेवटी अंगबळावरती विसंबूनच पोहत पोहत त्या खडकापर्यंत ते जाऊन पोहोचले. गेल्यानंतर देवीच्या पदचिन्हांची त्यांनी पूजा बांधली आणि नुसते पाहत राहिले. कन्याकुमारीला गेलेला माणूस पाहत राहू शकतो, पाहत पाहत त्याचं सगळं आयुष्यसुद्धा जाऊ शकेल इतकं ते रम्य स्थान आहे. तिथून ते अवतीभोवती पाहत असताना भावनांचं भरतं येऊ लागलं की मी एका भाग्यशाली देशाचा घटक, नागरिक आणि सेवक आहे. खरोखर या देशामध्ये जन्माला यायला भाग्यच हवं. उत्तरेकडं तो हिमाचल उभा आहे, अचल, अविचल, धवल असा हिमाचल हे आमचं वैभव आहे आणि इकडेही कन्याकुमारी या देशाच्या सीमेवरती आहे. भारतामध्ये असणारं सौंदर्य या जगात कुठेही आढळणार नाही, पण इतकं असूनसुद्धा अगदी विपन्नावस्थेच्या गर्तेमध्ये राष्ट्र कोसळून पडलं आहे. या राष्ट्राचं उत्थान घडलं नाही तर सारे ग्रंथ बुडून जातील, सारे धर्मलयाला जातील, संस्कृती नामशेष होईल. आता या राष्ट्राचं उत्थान हाच इथून पुढचा आमचा धर्म असला पाहिजे आणि येत्या 50 वर्षामध्ये राष्ट्राव्यतिरिक्त कोणतंही दैवत आमच्या पुढे असता कामा नये असं त्यांना वाटू लागलं आणि या विचाराचं प्रतिपादन आपण आपल्या देशबांधवांपुढे केलं पाहिजे या निश्चयानं ते पुन्हा किनाऱ्यावरती परत आले आणि मग रामनाथ पॉंडिचेरी या मार्गे मद्रासला आले. कलकत्त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये विवेकानंदांच्या विचारांना प्रतिसाद मिळाली ती मद्रासमध्ये आणि मद्रास शहरामध्ये त्यांच्या भोवती अनेक युवक जमा झाले आणि ते त्यांना म्हणू लागले की तुमच्यासारख्या तेजस्वी पुरुषाच्या मार्गदर्शनाने आम्ही कृतार्थ झालो, पण आपण विदेशी जावं, तिथल्या लोकांना आपल्या धर्माची थोरवी समजावून द्यावी असं आम्हाला वाटतं. यावर विवेकानंद म्हणाले, मला देखील हेच वाटत आलं आहे की या देशामध्ये राहून कार्यभाग होणार नाही, परदेशात जावं, ज्ञानविज्ञानाचा अधिक अभ्यास करावा, तिकडची तंत्रविद्या इकडे आणावी आणि इकडची अध्यात्मविद्या तिकडे न्यावी, पूर्व आणि पश्चिम यांना सांधणारा एखादा सेतू बांधावा आणि हे जग अधिक जवळ आणावं. अमेरिका खंडामध्ये शिकागो या गावी 1893 साली एक जागतिक सर्वधर्म परिषद भरणार होती आणि ही सर्वधर्म परिषद काही निमित्तानं भरणार होती. त्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी जगामधल्या सर्व धर्मांचे प्रतिनिधी जाणार होते. फक्त हिंदू धर्माचा प्रतिनिधी मात्र ठरला नव्हता, कारण हिंदूंच्यामध्ये एकवाक्यता नसते, तेव्हाही ती नव्हती.
जावं कोणी हे कोणीही सांगू शकत नव्हता. ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केला होता त्यांचं इंग्लिश बेताचं होतं. ज्यांची इंग्लिश भाषेची समज चांगली होती त्यांना शास्त्र माहीत नव्हतं. ज्यांना दोन्ही गोष्टी अवगत होत्या त्यांचं मन कोतं होतं. त्यामुळे प्रत्यक्षात जाणार कोण हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी मद्रासच्या युवकांनी असा आग्रह धरला की तुमच्यासारखा दैदिप्यमान संन्यस्त आपल्या भाषा प्रभुत्वाच्या बळावरती आपल्या वाडवडिलांची अध्यात्मविद्या जगाच्या उतारपेठेमध्ये नेऊन ठेवू शकेल तेव्हा तुम्हीच गेलं पाहिजे स्वामी, तुम्हीच गेलं पाहिजे. लोकांनी आग्रह धरला आणि मग स्वामींनाही वाटू लागलं की जायला हरकत नाही. पण तरीसुद्धा अजून कौल मिळत नाही, आदेश येत नाही, गुरुदेवांची आज्ञा नाही. अशा स्थितीत जाणार कसा? एके दिवशी त्यांना एक स्वप्न दृष्टांत घडला म्हणे की स्वप्नामध्ये रामकृष्ण आले, लाटावरून ते चालत होते, विवेकानंदांना खुणावत होते, म्हणाले की माझ्या मागोमागे आपणाला पुढे जायचं आहे. हे स्वप्न हे प्रमाणभूत त्यांनी मानलं आणि जाण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व तयारी जवळजवळ झाली. मद्रासून मध्यंतरी ते हैदराबादलाही एकदा जाऊन आले. पुन्हा परत आल्यानंतर आपल्या सगळ्या मित्रांचा ते निरोप घेणार एवढ्यात खेत्री नावाच्या संस्थानातून त्यांना बोलावणं आलं. तिथल्या महाराजांना विवेकानंदांच्या आशीर्वादानं अपत्यप्राप्ती झाली अशी त्यांची श्रद्धा होती. म्हणून अमेरिकेला जाण्यापूर्वी स्वामीजींची पाद्यपूजा दरबारात करावी म्हणून त्यांना मुद्दाम बोलावणं करण्यात आलं. आणि विवेकानंद हे नाव या देशाचा किनारा सोडण्यापूर्वी सुमारे 10 दिवस या राजदरबारामध्ये त्यांना देण्यात आलं. खेत्रीचे राजेसाहेब त्यांना म्हणाले, आत्तापर्यंत आपण अनामिक दशेत काळ काढलात, आता जगापुढे आपण प्रथम याल तेव्हा विवेकानंद या नावानं पुढे या, हे नाव आपण धारण करा. म्हणजे साधारण 30 वर्ष पुरी झाल्यानंतर विवेकानंदांच्या वाट्याला आलेलं हे नाव आहे. चांगलं नाव इतक्या उशिरासुद्धा माणसाच्या वाट्याला येऊ शकतं, माणूस तेवढा चांगला असला तर. तेव्हा विवेकानंद हे नाव धारण करून विवेकानंद एक दिवस या देशाचा किनारा सोडून जायला निघाले. अर्थात हा सगळा प्रवास बोटीचा होता, दीर्घकाळ चालणारा होता आणि थांबत थपकत त्यांना जावं लागलं होतं. शेवटी हा प्रवास पुरा करून जेव्हा विवेकानंद शिकागो या गावी येऊन पोहोचले तेव्हा लॉजिंगची चौकशी करू लागले की उतरण्यासाठी निदान 4 पैसे वेचून जागा मिळते का. तर प्रत्येक लॉजिंगच्या दाराशी बाहेर एक फलक असे, डॉग्स अँड इंडियन्स आर फॉरबिडन टू एंटर, की कुत्र्यांना आणि भारतीयांना आत प्रवेश नाही. तो फलक ते पाहत असत, पुढे निघून जात असत. एक हॉटेल असं भेटलं की तोंडाशी असा फलक नव्हता म्हणून ते आत गेले. तिथल्या त्या व्यवस्थापकांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी फक्त उतरण्यापुरती जागा देऊ शकतो, पण तुमच्या भोजनाची जबाबदारी आमचं हॉटेल पार पाडू शकणार नाही. स्वामी म्हणाले, भोजन नसलं तरी माझं चालतं. अनेक दिवस मी उपाशी राहिलो आहे. प्रश्न या सामानाचा आहे आणि रात्र कुठे काढायची हा आहे. तेव्हा मला इथे फक्त उतरू द्या, भोजनाचा विचार माझा मी करीन. पहिले 7-8 दिवस तर त्यांना पोट बांधूनच काळ काढावा लागला. भोजनाची व्यवस्था कुठेही होऊ शकली नाही. मग त्यांना कोणीतरी सांगितलं, परिषदेच्या कार्यालयामध्ये जा, कदाचित तुमची व्यवस्था होईल. परिषद थोडी उशिरा भरणार होती याची त्यांना कल्पना होती, पण ती फारच उशिरा भरणार हे तिथं गेल्यानंतर कळलं. विवेकानंद 2-2.5 महिने अगोदर जाऊन पोहोचले आणि परिषदेच्या कार्यालयामधल्या लोकांनी सांगितलं की जर तुम्ही प्रशस्तीपत्रक आणलं असेल, अगोदर पत्रव्यवहार केला असेल, कोणत्या धर्माचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलात, त्या धर्मानं तुमच्या वतीनं काही लिहिलं असेल तरच तुम्हाला या परिषदेमध्ये सहभागी होता येईल, अन्यथा नाही. नाव नोंदवण्याची मुदत तर टळूनच गेली आहे, पण शिफारस पत्राशिवाय कोणालाही परिषदेमध्ये सहभागी होता येत नाही आणि तुम्हालाही होता येणार नाही. हे ऐकल्यानंतर मात्र ते खिन्न झाले. त्यांच्याही लक्षात आलं की आपण अगदीच व्यवहारशून्य माणसांसारखे वागलो. अगोदर पत्र लिहायला काय जात होतं, पण या हिंदूंना हे कुठं माहीत होतं की आपल्याला एक धर्म आहे, या धर्माचा कोणीतरी प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन उभा राहिला पाहिजे आणि वैदिक धर्माचं स्तवन त्यानं तिथे केलं पाहिजे, असं या खंडतुल्य राष्ट्रामधल्या जाणत्या हिंदूंना वाटत नव्हतं. ही खेदाची गोष्ट. म्हणून तर एकदा विवेकानंद म्हणाले होते की हिंदू धर्मासारखा उदार धर्म नाही आणि हिंदूंच्यासारखे अनुदार लोक नाहीत. शेवटी विवेकानंद तिथे गेल्यानंतर त्यांनी काही लोकांना पत्र लिहिलं आणि तुम्ही शिफारस पत्र धाडा अशी विनवणी केली, पण कोणीही त्या पत्राची दखल घेतली नाही. आता करणार काय, नैराश्या व्यतिरिक्त त्यांना सोबती उरला नाही. मग पुन्हा त्या हॉटेलमध्ये आले, गंभीरपणे विचार करू लागले. कोणीतरी असाच एक सांगाती जवळपास होता, तो म्हणाला, स्वामी आता तुम्ही इथे थांबू नका. इथली माणसं दिल्या शब्दाला जागणारी असतात, पण ती तुम्हाला आत घ्यायलाच तयार नाहीत. ती हट्टी आहेत, ती तुम्हाला प्रवेश देणार नाहीत. उगाच वेळ घालवू नका. त्यांचे रीतिरिवाज अत्यंत आखीव रेखीव आणि त्यांचं जीवनही यांत्रिक आहे, त्यात तुम्ही आग्रह धरू नका. इथे राहण्याऐवजी बोस्टन नावाच्या जवळच्या गावी जर का गेलात तर कदाचित आहे या पैशामध्ये अमेरिकेमध्ये जास्त काळ आपण काढू शकाल. स्वामींना ती कल्पना पटली.
शिकागोच्या धर्मपरिषदेचा विचार त्यांनी सोडला आणि आगगाडीनं ते बोस्टनला जायला निघाले. गाडीमध्ये बसले असताना अर्थात अनेक अन्य प्रवासी होते. त्यापैकी कोणाचं तरी लक्ष स्वामीजींकडे गेलं. तर सनबर्न नावाच्या एक बाई होत्या. त्या बाईंचं लक्ष स्वामीजींकडे गेलं. त्यांना राहावे ना म्हणून त्या जागच्या उठल्या आणि स्वामीजींच्या जवळ जाऊन बसल्या आणि विचारपूस करू लागल्या. त्या म्हणाल्या की तुम्ही कोण, विदेशातून आलात का, कशासाठी आलात? स्वामींनी सारी हकीकत सांगितली. मग त्या बाई म्हणाल्या, एवढीच जर अडचण असेल तर तुम्ही आमच्याकडे या. आमचा मोठा शेतमळा आहे, आमचा मोठा बंगला आहे, त्याला खूप खोल्या आहेत, आम्हाला पाहुणे आवडतात, तुम्ही आमच्याकडे या ना. आणि त्या बाई स्वामीजींना आपल्या घरी घेऊन गेल्या. स्वामी हरकलेल्या पोराप्रमाणे त्यांच्या मागोमाग गेले. कारण विनामूल्य भोजनाची व्यवस्था होणार होती. त्यांच्या दृष्टीनं ही जमेची बाजू होती. पैसे संपत आले होते, राहायला जागा फुकट आणि 2 वेळ जेवायला मिळणार. याहून आनंदाची वार्ता संन्यस्ताच्या जीवनात कोणती असू शकणार? त्या बाईंच्या घरी ते जाऊन राहिले आणि काही काळ तिथे काढल्यानंतर आजूबाजूचा प्रदेश पाहण्यासाठी फिरतही राहिले. त्याच भागामध्ये J.H. राईट या नावाचे हार्वर्ड विद्यापीठाचे एक प्राध्यापक राहत होते. त्यांच्या कानी हे वर्तमान गेलं की भारतातून कोणीतरी असाच एक विद्वान परिब्राजक या ठिकाणी आला आहे आणि तो निराश्रित असल्यामुळं बाईंच्या आश्रयानं राहतो आहे. हे कळल्यानंतर सहज कुतूहलबुद्धीनं राईट साहेबांनी विवेकानंदांना बोलावणं केलं की या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी तुम्ही माझ्याकडे या. अर्थात राईट साहेबांचा आणि सनबर्न बाईंचा परिचय होता. बाई विवेकानंदांना घेऊन त्या प्राध्यापकांकडे गेल्या. हार्वर्ड विद्यापीठामध्ये ग्रीक भाषा आणि तत्त्वज्ञान या विषयांचं अध्यापन करणारा तो एक अधिकारी प्राध्यापक होता. विवेकानंद हे लौकिक अर्थानं फक्त BA ची परीक्षा उत्तीर्ण झालेले भारतामधले एक युवक होते. यापेक्षा अधिक उपाधी त्यांच्या संग्रही नव्हत्या. त्यामुळे विवेकानंदांसारख्या एका मुलाशी आपण काय बोलायचं हा प्रश्न त्या प्राध्यापक महाशयांना पडलाच होता. पण अगत्याचा जो भाग असेल तेवढा आपण व्यक्त करू शकू, तेवढं बोलणं करू शकू. काही थंडी, वारा, हवा, पाणी यावर तर बोलता येईल. म्हणून एवढंच बोलणं करण्याच्या तयारीनं विवेकानंदांना त्यांनी आपल्या घरी बोलावलं. बोलता बोलता विषय निघू लागले. चर्चेलाही पुढे नव्या वाटा फुटू लागल्या आणि हळूहळू चर्चा रंगत गेली आणि दोघे इतके रममाण झाले की काही तास कसे उलटले हे दोघांच्याही ध्यानी आलं नाही. नंतर मात्र प्राध्यापक राईट यांच्या लक्षात एक गोष्ट आली, ती अशी की इंग्लिश भाषेवरती विलक्षण प्रभुत्व असणारा आणि तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास करणारा हा एक अधिकारी पुरुष आहे. म्हणजे आपल्या विद्यापीठामधल्या कोणाही प्राध्यापकापेक्षा याचा अधिकार मोठा आहे. म्हणून ते स्वामींना म्हणाले की तुम्ही इथे कशासाठी थांबलात? याउलट शिकागोला गेलात आणि तिथल्या सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माची थोरवी लोकांना समजावून दिली तर किती चांगलं होईल, कारण आम्हाला अजूनही तुमचा धर्म कळला नाही. तर त्यावरती विवेकानंद म्हणाले की मी केलं होतो, पण माझी विचारपूस कोणी केली नाही, दखल कोणी घेतली नाही, माझ्याकडून रीतिरिवाज पाळले गेले नाहीत. तिथे मी थोडासा अपुरा पडलो, त्यामुळं मला विनमुख होऊन बाहेर पडावं लागलं. मग राईट साहेब म्हणाले, आपण चिंता करू नका, मी पत्रव्यवहार करतो, ही जबाबदारी मी घेतो, असं ते म्हणाले आणि परिषदेच्या कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधला. एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये विवेकानंदांचं वर्णन करताना तिकडे हार्वर्ड विद्यापीठामधला हा विद्वान प्राध्यापक काय लिहितो, हिअर इज अ मॅन हू इज मोर लर्नेड दॅन ऑल अवर लर्नेड प्रोफेसर्स पुट टुगेदर. म्हणजे विवेकानंदांची योग्यता त्यांना एवढी मोठी वाटली की अन्य प्राध्यापकांशी तुलना करता विवेकानंद त्यांच्या शतपट मोठे त्यांना वाटले आणि म्हणून त्यांनी त्या पत्रामध्ये मुद्दाम हे लिहिलं आहे की अमेरिका खंडामधल्या सर्व प्राध्यापकांचा सामुदायिक व्यासंग ज्याच्या पासंगाला पुरणार नाही असा एक निस्संग बैरागी भारतातून आला आहे. त्याचं बोलणं ऐकलं नाही तर तुम्ही करंटे ठराल. मग हे पत्र कार्यालयामध्ये जाऊन पोहोचल्यानंतर माणसं डोळे विस्फारून एकमेकाकडे पाहू लागली. हा माणूस अधिकारी होता हे आमच्या लक्षात आलं होतं, पण आपल्यापैकी कोणी काही बोललं नाही, म्हणून आम्ही मध्ये पडलो नाही. शेवटी राईट साहेबांनी एके दिवशी त्यांना आग्रहपूर्वक गाडीत बसवलं, तिकीट काढून दिलं, काही पत्ते दिले आणि निरोपही दिला. मी पाठोपाठ येतोच आहे असं सांगितलं. मग स्वामीजी पुन्हा शिकागोला जायला निघाले. आवेडीत जाऊन पोहोचले आणि ज्या काही चिठ्ठ्या चपाट्या बरोबर होत्या त्या कुठेतरी गहाळ करून बसले. म्हणजे साधारण प्राध्यापकांना साजेशी विस्मरणशीलता प्राध्यापक नसतानाही त्यांच्या अंगी होती असं दिसतं. त्यानंतर मग अपरात्रच झाली. आजूबाजूला त्यांनी जरा चौकशी केली. पत्ता कोणी सांगेल असं त्यांना दिसेना, म्हणून रात्रभर एका मोकळ्या डब्यामध्ये अगदी कुडकुडत हुडहुडत त्यांनी अशी रात्र तिथे घालवली. तसे एकटे बसून होते. सामान सोडण्याची सोय नव्हती, आजूबाजूला प्रकाश नव्हता आणि कुठे पांघरूण पसरायचं, अंथरूण टाकायचं त्यांना कळतच नव्हतं. तसे ते राहिले. शेवटी पहाट फटफटली, जरा प्रकाश पडला आणि ते बाहेर आले.
बाहेर आल्यानंतर त्यांना कमालीची भूक लागली होती. रात्रीचं जेवण चुकलंच होतं. स्नान कुठे उरकायचा हा प्रश्नच होता. भारतीयांना असणाऱ्या सगळ्या सवयी त्यांना होत्या आणि म्हणून त्यांना असं वाटत असे की स्नानसंध्या जरी उरकता आली तरी पुरे आहे, नंतर आपण शोधाशोध करू. पण ज्या भागात ते उतरले तो स्टेशनच्या जवळचा परिसर, काही जर्मन लोक, काही रेड इंडियन्स तिथं राहत असत आणि त्यांना स्वामीजींचे उच्चार कळेनात, त्यांची भाषा कळेना, त्यामुळे तेही काही सांगेनात. मग एखाद्या बंगल्याच्या तोंडाशी जात असत, अगदी घंटेचं बटन दाबत असत, आतून आवाज व्हायचा, दार किलकिलं व्हायचं, माणूस आपला नाही, ओळख पटायची, दार बंद व्हायचं, विवेकानंदांना पुढे जावं लागायचं. असा काही काळ गेल्यानंतर त्यांना कंटाळा आला आणि मग मात्र ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका उंचवट्यावरती निसंकोचपणे बसले. एवढ्याच समोरच्या कुठेतरी ओळीमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला एक बंगला होता. त्या बंगल्यातून एक बाई बाहेर आल्या आणि त्या विवेकानंदांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करू लागल्या. G.W. हेल, मिसेस हेल हे त्यांचं नाव. त्या बाईने विचारलं की तुम्ही परप्रांतातून, परदेशातून आलेले कोणी धर्मप्रतिनिधी आहात का? स्वामीजी म्हणाले होय. तुम्ही अडचणीत आहात का? तर स्वामींनी सारं स्पष्टीकरण दिलं. मग त्या बाई म्हणाल्या, अल्पकाळ माझ्याकडे येऊन राहा, नंतर माझ्या वाहनानं मी तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचतं करत. मग स्वामीजींच्या मार्गामधले सारे अडसर, सारे अडथळे दूर झाले आणि त्या धर्मपरिषदेच्या कार्यालयापर्यंत ते जाऊन पोहोचले. मग तिथे प्रतिनिधींची खास सोय होती. त्यांच्यासाठी एक वेगळी खोली होती, ती त्यांच्या वाट्याला आली आणि तिथून पुढे मात्र चिंता संपल्या. 11 सप्टेंबर 1893 हा परिषदेचा पहिला दिवस उजाडला. 7,000 लोकांच्या सभेला सामोरं होण्याचा प्रसंग विवेकानंदांच्या जीवनात यापूर्वी कधीच आला नव्हता आणि जे कोणी अन्य धर्माचे प्रतिपादक, प्रतिनिधी, प्रवक्ते होते त्या सर्वांनी आपली भाषणं लिहून आणली होती. त्या अगदी पहिल्या दिवशी स्वागतपर भाषणं होणार होती आणि उत्तरादाखल त्या प्रतिनिधींनी 5 ते 10 मिनिटांमध्ये स्वतःचा आणि स्वधर्माचा परिचय करून द्यायचा होता. ही परिषद 17 दिवस चालणार होती आणि या 17 दिवसामध्ये विवेकानंदांची 12 भाषणं झाली होती. पण पहिल्या दिवशी बोलताना विवेकानंद थोडे कचरत होते, माघार घेत होते, कावरेबावरे होत होते, बोलण्याचा प्रसंगच टाळू पाहत होते. कारण बाकीच्यांची तयारी बघितल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपण तयारी केली नाही, विचार केला नाही. खरोखरच हे बाकीचे वक्ते हे तसे तयारीचेच म्हणायला हवेत, कारण प्रत्येकाचं भाषण लहान असो किंवा मोठं असो टंकलिखित आणि मुद्रित स्वरूपात त्याच्या जवळ होतं. म्हणजे जणू काही त्याला ग्रंथरूप देऊन मग तो वाचनच करणार होता. आणि त्यांच्याकडची बोलण्याची रीतही अशी की रॉस्टमसारखा उंचवटा असायचा, त्याच्यावरती कागद पसरलेले असायचे, जवळचे एक टेबल लॅम्प असायचा, त्याचा प्रकाश कागदावर पडायचा, कागदाचा प्रकाश वक्त्यावर पडायचा, वक्त्याचा प्रकाश कुठेच पडायचा नाही, कारण मग फक्त अंधारच सगळीकडे. तर अशा या वातावरणामध्ये ही भाषणं होत होती आणि प्रत्येकजण काही अवजड बोलत होता, अवघड बोलत होता, पल्लेदार वाक्यांचा वर्षाव करीत होता आणि त्या शब्दबंबाळ वक्तव्यानं सारी सभा घायाळ झाली होती. अशा स्थितीमध्ये शेवटी आता बोललंच पाहिजे अशी अखेरची सक्त सूचना मिळता क्षणीच विवेकानंद बोलायला उभे राहिले. बोलायला उभे राहिल्यानंतर पुन्हा त्यांच्यामधला भारतीय जागा झाला. त्यांनी आपल्या गुरुचं स्मरण केलं, मग सरस्वतीचं स्मरण केलं आणि मग मात्र त्यांना एक प्रकारचं भरतं आलं आणि सहजगत्या ते बोलून गेले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आता सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका एकूण शब्द तरी किती बघा, की 4-5 शब्दांचा समोरच्या 7,000 लोकांच्यावर एवढा प्रभाव पडला की ही मंडळी जागची उठली आणि त्यांनी टाळ्यांचा कल्लोळ माजवला. स्वामींना काही कळेना की 2-4 शब्द आपण उच्चारता क्षणीत ही सभा एवढी दोलायमान कशी झाली. काही वाक्यरचनेची चूक तर नसेल, कारण नाही म्हटलं तरी आपण भारतीय आणि व्याकरणशुद्ध इंग्रजी बोलण्याचा सराव नसल्यामुळं नकळत जर त्या प्रकारचा प्रमाद घडला असेल तर थट्टा करण्याचा प्रकार म्हणून तर हे टाळ्या वाजवत नसावेत. पण तसं काहीही नव्हतं. अत्यंत उत्स्फूर्तपणे श्रोत्यांनी दिलेली ती दाद होती आणि विवेकानंद 2 मिनिटं तसे स्तब्ध राहिले. त्यानंतर मग श्रोते पुन्हा खाली बसले आणि स्वामीजींनी भाषणाला प्रारंभ केला. सुरुवातीला अमेरिकन बांधवांना त्यांनी धन्यवाद दिले की जगाच्या इतिहासामध्ये यापूर्वी पंडितांच्या सभा भरल्या होत्या आणि वेगवेगळ्या राजांच्या दरबारामध्ये सुद्धा नवरत्नांनी हजेरी लावली होती. पण देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना एका व्यासपीठावरती आणण्याची भव्य आणि दिव्य कल्पना तुम्हा अमेरिकन बांधवांना सुचली, तुम्हाला मी धन्यवाद देतो. हे ऐकल्यानंतर त्या अमेरिकन लोकांना वाटलं की हा देवमाणूस दिसतोय, आपणाला चांगलं म्हणणारा हा पहिलाच माणूस. बाकीची सारी माणसं अशा आविर्भावात बोलत होती की तुम्ही अडचणीत होता, तुमच्याजवळ ज्ञानाचा अभाव होता, तुम्हाला काहीतरी हवं होतं म्हणून तुम्ही आम्हाला बोलावलं. अशा आविर्भावात हे सारं बोलणं चालू होतं आणि त्यातही पुन्हा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो आमचा आणि या जगामध्ये सगळ्यात विद्वान जर कोण असेल तर तो मी, केवळ मी, अवघा मी, एकटा मी नव्हे मीच.
अशा आविर्भावात ते बोलणं होत होतं. आणि हे मी पण लोकांना दुस्सह होत होतं, पण हे कोणाच्या ध्यानी येत नव्हतं. याउलट विवेकानंद विनयानं बोलत होते आणि सांगत होते की तुमच्यामुळे हे सारं घडतं आहे. हा एक मोठा व्यापक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. त्यानंतर पुढे जाऊन ते म्हणाले की तुमचं राष्ट्र हे तुलनेनं अगदी अलीकडे उदयाला आलेलं आहे आणि आमचं राष्ट्र प्राचीनतम आहे. त्या माझ्या प्राचीनतम राष्ट्रामधल्या बंधू भगिनींच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो. सहस्रावधी संन्यस्तांच्या तपश्चरणातून ज्याचा उदय घडला आणि सर्व धर्मांची जननी म्हणून घेणं हे ज्याच्या बाबतीमध्ये यथार्थ ठरेल, अशा प्राचीन सनातन वैदिक हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यापुढे उभा आहे. पण माझ्या धर्माचं नेमकं मोठेपण इथे आहे की त्यानं अन्य धर्मीयांच्यावर कधी आक्रमण केलं नाही. ज्यानं त्यानं आपल्या धर्मात राहून स्वतःची उन्नती साधावी, हा सहिष्णुतेचा विचार जगाला सादर करणारा माझा धर्म आहे. सारे प्रवाह समुद्राला जाऊन मिळतात, तसे सारे धर्म प्रभूच्या परमधामापर्यंत जातात, अशी आम्हा हिंदूंची धारणा आहे. तेव्हा मित्र हो, कोणाच्या धर्माला कमी लेखण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही, फक्त माझ्या धर्माचा परिचय जगाला घडवून देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. हे त्यांचं पहिलं भाषण. हे अगदी निर्मल मनाचा आविष्कार म्हणून लोकांनी अभ्यासलं. सगळीकडे ते छापून आलं. स्वामीजींचे फोटो येऊ लागले. वक्तृत्व, भाषाप्रभुत्व, व्यक्तिमत्व. मग काय, एकदा कौतुकाला प्रारंभ झाल्यानंतर तोंड फाटेपर्यंत माणसं स्तुती करतात, तो प्रकार तिकडेही सुरू झाला. मग त्या कौतुकाला अंतच नाही असा प्रकार. मग रोज त्यांचं एखाद्या विषयावरती भाषण व्हायचं. ते भाषण लोकांना अतिशय आवडायचं. दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या व्याख्यानाचा विषय वेअर वी डिसॅग्री. खरं धर्माधर्मामध्ये तरी भेद का, कलह का, संघर्ष का, तर कूपमंडूक वृत्ती हे त्याचं कारण. त्याच्या पुढच्या व्याख्यानामध्ये रिलिजन इज नॉट द क्राईंग नीड ऑफ इंडिया हाच विषय होता की तुम्ही आमच्याकडे मिशनरी पाठवतात, आमच्याकडे धर्मज्ञानाचा दुष्काळ आहे असं का तुम्हाला वाटतं? आमची माणसं कदाचित अन्नाला पारखी झाली असतील, पण धर्मज्ञानाला ती कधीच पारखी होणार नाहीत. कारण आमच्या देशामधला भिकारी भीक मागण्यापूर्वीसुद्धा एखादा अभंग म्हणत असतो. आमच्याकडे उदंड धर्मज्ञान आहे. हे तिसऱ्या व्याख्यानात सांगितलं. त्याच्यानंतर पुढे भगवान बुद्धांच्या जीवनावरती त्यांनी एक व्याख्यान दिलं आणि कर्मकांडाचा कचरा दाटल्यानंतर विमल विचाराची गंगा पुन्हा एका विशुद्धतेच्या पात्रातून पुढे नेणारा भगीरथ भगवान बुद्धांच्या रूपानं आम्ही पाहिला, हे त्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं. आणि हिंदू धर्म, त्याचे स्वरूप, त्याचे सार आणि त्याचं वैशिष्ट्य या विषयावरती स्वामीजींनी दिलेलं व्याख्यान त्याच्या छापील प्रती अगोदर वाटण्यात आल्या. मी त्यांनी एक लहानसा प्रबंधच लिहिला होता आणि शिवाय व्याख्यानही दिलं होतं. त्यामध्ये ते म्हणतात की अन्य धर्मांना कोणीतरी संस्थापक असतील, पण हिंदू धर्माला कोणीही एकमेव संस्थापक नाही. वेद हे आमचे मूलाधार, पण ते अपौरुषेय आहेत. ज्याला इंग्लिशमध्ये इम्पर्सनल तुम्ही म्हणता की 4 + 4 = 8 या समीकरणावर कोणाचीही सत्ता नाही, ते अवैयक्तिक आहे, इम्पर्सनल आहे. तसं जीवनाची धारणा करणारी तत्त्व ही ज्यांना उमगली त्या थोर पुरुषांच्या स्फुरणांचं संकलन म्हणजे वेद. या पलीकडं वेदांना आमच्या लेखी वेगळा अर्थ नाही. गुरुत्वाकर्षणाचा बोध हा न्यूटनला जसा झाला, तसा आमच्या ऋषींना जीवनाच्या धारक तत्वांचा उमग पडला. गुरुत्वाकर्षणाचा न्यूटन हा निर्माता नव्हता, तो फक्त द्रष्टा पुरुष होता. गुरुत्वाकर्षण अगोदरच होतं आणि नंतरही ते राहिलं असेल, फक्त न्यूटनला ते कळलं. तसं जीविताची धारणा करणारी तत्त्व ही ज्यांना उमगली त्या द्रष्ट्या पुरुषांना आम्ही ऋषी म्हणतो आणि त्यांच्या स्फुरणांच्या संकलनाला आम्ही वेद म्हणतो. वेद हे आमचे मूलाधार होत. हा विचार त्या व्याख्यानात त्यांनी मांडला. अशी त्यांची व्याख्यानं चालली होती आणि व्याख्यानामुळे त्यांना लोकप्रियताही लाभत होती. अर्थात परिषद संपली, पण शेवटचं जे व्याख्यान स्वामीजींचं ते खरोखर म्हणजे औदार्याचा कळस गाठणारं झालं. ज्ञानदेवांचं पसायदान पुन्हा एकदा अमेरिकन लोकांनी उत्तम इंग्रजीत ऐकलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी शेवटच्या भाषणामध्ये ते सगळ्यांना म्हणाले की इतके दिवस झालेला हा सगळा कार्यक्रम हा विचारामध्ये घेतल्यानंतर आता संकुचित सांप्रदायिक बुद्धीनं कोणी कोणाला कमी लेखलं तर शेवटी त्याचं मूल्यमापन वेगळ्या तऱ्हेनं करावं लागेल. या जगाला एका विश्वधर्माची गरज आहे. संकुचितपणाच्या पलीकडे जाऊन सर्वांना आपल्या छत्रछायेत सामावून घेणाऱ्या व्यापक धर्माची गरज आहे. युनिव्हर्सल रिलिजन हा शब्द त्यांनी मांडला. परिषद संपली. स्वामी खरं लवकर परत यायला हवे होते, पण लोकांचा आग्रह होत होता. त्यांना बोलावणी येत होती. जागोजाग थांबत होते, गावोगावी जात होते, जाईल तिथे बोलत होते. आठवड्यातून 14 व्याख्यानं देत होते. अखंडितपणे बोलत होते. कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद हे 8 खंड आहेत. 4000 पृष्ठांपेक्षा तो अधिक मोठा संभार आहे. आणि इतकं करूनही बरंचसं अलिखित साहित्य बाजूला पडू नये. हा माणूस न अडखळता बोलत होता, हे खरं आश्चर्य आहे. जवळ टिपणं नाहीत, संदर्भ ग्रंथ नाहीत, तरी तो जातो आहे आणि बोलतो आहे. म्हणजे बोलणारा हा स्फूर्तीनं बोलत होता, म्हणून हे शक्य होतं.
कोलंबिया विद्यापीठानं त्यांना बोलावणं केलं आणि असं सांगितलं, तुमच्यासाठी आम्ही एक खास विद्यासन तयार करतो, पण स्वामी आपण इथे राहा. नंतर हॉवर्ड विद्यापीठानं त्यांना सांगितलं की चेअर ऑफ ईस्टर्न फिलॉसॉफी खास तुमच्यासाठी हे विद्यासन, तुम्ही इथे राहा. पण स्वामीजीने दोघांनाहीच साभार नकार दिला आणि असं सांगितलं की मी आलो तो माझ्या मायभूमीचा पुत्र म्हणून, तिच्या लौकिकाची पताका खांद्यावर टाकून तिचा पुत्र म्हणून या ठिकाणी आलो. आमच्या संग्रही असणारं विचारधन तुम्हाला दिलं की मी परत जाणार आहे. नोकरीचा पाश माझ्यासारख्या संन्यस्ताला शोभत नाही. विवेकानंदांचा हा दिग्विजय पाहून काही मंडळी मात्र अस्वस्थ झाली आणि जगामध्ये सज्जनांनासुद्धा विरोधक असतात, सर्व काळी ते असतात आणि सर्व सज्जनांना ते असतात, मग स्वामीजींना ते नसावेत असं म्हणायचं काही कारणच नाही. मग काही मंडळींनी टवाळीची मोहीम काढली. त्यामध्ये मिशनरी मंडळी जास्त होती, कारण त्यांनी भारतामध्ये धर्म नाही, ज्ञान नाही, संस्कृती नाही असं भासवलं होतं आणि असं भासवून त्याच्या प्रचारासाठी शासनाकडून भरपूर पैसेही घेतले होते. आता विवेकानंदांच्या देशामध्ये जाण्याचं तसं काही प्रयोजन उरलं नाही हे विवेकानंदांच्या भाषणावरून कळलं होतं आणि म्हणून ते मिशनरी अस्वस्थ होते, नाराज होते आणि स्वामीजींचे विरोधक झाले होते. विरोधाच्या पार्श्वभूमीवरही विवेकानंद बोलतच राहिले आणि दिवसेदिवस त्यांच्या हितचिंतकांची, श्रोत्यांची, चाहत्यांची संख्या वाढू लागली. अमेरिकेमध्ये सुमारे 3.5 वर्ष विवेकानंदांचं वास्तव्य घडलं आणि या 3.5 वर्षामध्ये कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग अशा विविध विषयांचं विवेचन विवेकानंदांनी केलं. अगदी आरंभी काही संस्थांनी तिकीटं ठेवून त्यांची व्याख्यानं आयोजित केली आणि ही व्याख्यानं उत्तम रीतीनं पारही पडली. पण विवेकानंदांना या सार्वजनिक व्याख्यानांचा कंटाळा येऊ लागला. त्यांना असं वाटू लागलं की ज्यांची ब्रह्मजिज्ञासा जागृत झाली आहे अशा वेचक आणि मोजक्या लोकांपुढेच आपण बोलत राहावं, कारण शेवटी चांगला विचार रुजवायचा असेल तर तो मोठ्या सभामध्ये रुजवता येत नाही. म्हणून त्यांनी अमेरिकेमध्ये योगांचे वर्ग चालवले आणि पुढे तर एक वेदांत सोसायटी नावाची संस्थाही स्थापन केली. अमेरिकेमध्ये विवेकानंदांनी सुरू केलेलं कार्य आज तागायत चालू आहे. अमेरिकेमध्ये असतानाच इंग्लंडमधल्या काही लोकांनी आग्रह धरला म्हणून त्यांना 2 वेळा लंडनला जावं लागलं आणि तिथेही त्यांची व्याख्यानं झाली. एका व्याख्यानाला भगिनी निवेदिता या श्रोत्यामध्ये उपस्थित होत्या. मार्गारेट नोबेल हे त्यांचं नाव. एका शाळेच्या त्या मुख्याध्यापिका होत्या आणि श्रोत्यामध्ये त्या बसल्या होत्या. भारतीयांचा शिक्षण विचार या विषयावरती विवेकानंद व्याख्यान देत होते. तेव्हा शिकणं म्हणजे माणसाचं मन आतून उमलत राहणं ही आमची धारणा आहे, हा विचार ते मांडत होते आणि त्या विचारानं बाई एवढ्या प्रभावित झाल्या की त्या विवेकानंदांना येऊन भेटल्या आणि म्हणाल्या की इथून पुढे तुमची इथे होणारी सर्व व्याख्यानं आम्ही ऐकू, पण तुमच्याशी चर्चा करणं आम्हाला अधिक आवडेल. योगायोगानं त्या अधिकच जवळ आल्या आणि पुढे विवेकानंदांच्या देशबांधवांची सेवा करण्याच्या निश्चयानं इंग्लंड सोडून त्या भारतामध्ये आल्या. मॅक्स म्युलर साहेबांसारखे काही वेदांतीही तिथे त्यांना भेटले आणि विवेकानंदांच्या दर्शनामुळं त्यांना आनंद झाला. 3.5 वर्षाचा हा काळ लोटल्यानंतर मात्र विवेकानंदांना वाटू लागलं की आता आपल्या मातृभूमीच्या दिशेनं आपण गेलं पाहिजे. आपली माणसं आपली वाट पाहत असतील. त्यांनी आपला निर्धार व्यक्त केल्यानंतर निरोप देण्याच्या निमित्ताने एक सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये काही वक्त्यांनी त्यांना विचारलं की 3.5 वर्ष या सुधारलेल्या जगतामध्ये तुम्ही राहिलात, आता परत जाताना तुम्हाला तुमच्या मातृभूमीविषयी तेवढंच आकर्षण वाटेल का? तेव्हा त्या सभेमध्ये उत्तरादाखल केलेल्या भाषणात स्वामीजी म्हणाले होते, द सॉईल ऑफ इंडिया इज द हायेस्ट हेवन टू मी. भारत इथे येण्यापूर्वी मला प्रिय होताच, पण आता मी परत जाताना भारताच्या किनाऱ्यावरची धूळसुद्धा मला स्वर्गात समान वाटेल. म्हणजे स्वतःच्या देशाविषयीची त्यांची भावना शेवटपर्यंत तशीच जाज्वल्य राहिली. स्वामीजी भारतामध्ये आले. कोलंबोला त्यांचं जहाज लागलं. सगळीकडे त्यांचा जय जयकार झाला. गावोगावी थांबत, सभा घेत, व्याख्यानं देत, मानपत्रांचा स्वीकार करीत पुढे ते चालले होते. या निमित्तानं या भारतामध्ये त्यांनी भारतीयांना जे काही सांगितलं त्याला ते प्रॅक्टिकल वेदांत असं म्हणत असत आणि त्यांची ही सारी व्याख्यानं कोलंबो ते अल्मोरा या नावाने प्रसिद्धी झालेल्या त्यांच्या व्याख्यान संग्रहामध्ये आपणाला वाचायला मिळतील. भारतीयांच्या अधोगतीची कारणं भारतीयांच्या स्वभाव दोषात शोधावी लागतील आणि जोपर्यंत हे स्वभाव दोष दूर होत नाहीत तोपर्यंत भारताची उन्नती कोणीही घडवू शकणार नाही असं अनेक व्याख्यानात त्यांनी सांगितलं. म्हणजे भारतामधल्या लोकांना त्यांनी तात्विक वेदांत ऐकवला नाही. विवेकानंद हे वेदांती होते, वेदांताचा अभिमान बाळगणारे होते, पण ते म्हणत मला तो गुंफेमधला वेदांत नको आहे, मला प्रिय असणारा वेदांत हा व्यवहाराला स्पर्श करणारा वेदांत आहे.
माझं म्हणणं असं आहे की द ड्रम ऑफ वेदांत शुड बी साऊंडेड ॲट ऑल प्लेसेस, की शेवटी वेदांताच्या दुंदुभी चौकापासून शेतापर्यंत आणि रणांगणापासून क्रीडांगणापर्यंत सर्वत्र वाजत राहिल्या पाहिजेत. पाद्यपूजा घेणाऱ्या आचार्यांनी सांगितलेला वेदांत मला मान्य नाही. माझा वेदांत शुद्ध भारतीय व्यावहारिक वेदांत आहे. आणि या वेदांताचं विवेचन करीत असताना मग शेवटी आम्ही मागे का पडलो हे काही सभात ते सांगत होते. एका सभेत ते म्हणाले, आम्ही भारतीय संकुचित बुद्धीचे झालो. या जगामध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत, आम्हाला त्याची चाहूल लागत नाही. समुद्र पर्यटन करायचं नाही, पलीकडे जायचं नाही, जगात काय चाललं हे पाहायचं नाही. त्यामुळं आमची ही दुर्दशा झाली आहे. वृत्तीमध्ये बदल घडला पाहिजे. दुसऱ्या एका सभेत ते म्हणाले की आम्ही शेवटी धर्माला अधर्माची अवकळा आणली आहे. परव्हर्शन ऑफ रिलिजन हा शब्द त्यांनी वापरला आहे. धर्माच्या नावाखाली कोणताही अविचार कोणाही पुरोहितांनी कोणाच्याही पदरी बांधावा हा प्रकार या देशात अनेक वर्ष घडत आला आहे. तेव्हा यातूनही मन मुक्त झालं पाहिजे. तुमचा धर्म हा सोहळ्यामध्ये गुरफटून गेलेला आहे. याला स्पर्श करू नकोस, त्याला शिवू नकोस, आज हसू नकोस, उद्या रुसू नकोस, परवा बसू नकोस हे सांगण्यासाठी का धर्म अस्तित्वात येतो. सकल समाजाची धारणा करतो तो धर्म. या धर्माची मूलतत्त्व तुम्ही समाजाला समजावून दिली नाहीत. दुसऱ्या एका व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं, निग्लेक्ट ऑफ मासेस इज द नॅशनल सीन, की शेवटी आपण बहुजन समाजाकडे गोरगरिबांकडे दुर्लक्ष केलं. सामान्य माणसाची अवहेलना हा एक अक्षम्य अपराध आहे आणि भारतीयांच्या हातून तो सातत्यानं घडला आहे. तेव्हा आता सामान्य माणसांची कदर करायला शिका असं एका व्याख्यानात त्यांनी सांगितलं. तर अशा रीतीनं समाज कल्याणाचा विचार व्याख्यानामागून व्याख्यानं देत ते पुढे आले आणि जेव्हा कलकत्त्याला येऊन पोहोचले तेव्हा कलकत्ता शहरामधल्या लोकांना अभिमानाचं भरतं आलं. त्यांची एक मोठी मिरवणूक काढण्यात आली आणि ही मिरवणूक जात असताना त्यांच्या घरात शेजारी ती मिरवणूक आली. तेव्हा कोणीतरी सांगितलं, अंगणामध्ये आई प्रतीक्षा करते आहे, वाट पाहते आहे. तर स्वामीजी तिथून एकदम आईच्या दिशेनं लहान पोरासारखे धावले आणि अगदी आईच्या पदराखाली लपून म्हणाले की आता मात्र मी त्रिखंडाचा स्वामी झालो. इतके दिवस तू दूर होतीस, मी बाहेर भाषणं करीत होतो, परंतु आईची छाया, आईची माया हा काय प्रकार आहे हे आता मला चांगलं कळतं आहे. आई, आता असं वाटतं की सदोदित तुझ्या जवळच राहावं. एवढा हा मोठा माणूस, पण त्याचा हा गहिवर तसाच होता. शेवटी आतला झिरपा आटला नव्हता. दूरदेशी गेल्यानंतर कितीतरी लोकांना नात्या गोत्यांचं स्मरण राहत नाही, पण स्वामीजींची आईविषयीची धारणा आणि भावना तशीच राहिली होती. पुढे स्वामीजी अर्थात देशभर फिरत राहिले. अगदी लाहोर, पंजाब, श्रीनगर इतकंच नव्हे तर अमरनाथ इथंपर्यंत त्यांचं जाणं घडलं. मध्यंतरी 1 वर्ष पुन्हा एकदा युरोप आणि अमेरिका यांचा दौरा करून ते आले. पण परत आल्यानंतर मात्र त्यांनी रामकृष्ण संघाची स्थापना अगोदर केलीच होती, पण पुन्हा आपल्या सगळ्या बांधवांना एकत्रित करून सांगितलं की सेवा हे धर्माचं सार आहे आणि समोरच्या माणसांकडे परमेश्वराच्याच अगदी प्रतिकृती म्हणून पाहायला तुम्ही शिका. देशाला याची गरज आहे. परदेशामध्ये मिशनरीज असतात, या मिशनरींच्या वृत्तीनं आम्हाला कार्य करता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी रामकृष्ण मिशन या नावाच्या संस्थेची स्थापना केली. एवढं काम केल्यानंतर विवेकानंदांना वाटलं माणसाला जे जे करता येणं शक्य आहे ते आपण केलेलं आहे. एक विवेकानंद जन्माला येऊन त्यानं काय केलं हे जाणून घ्यायचं असेल तर दुसरा एखादा विवेकानंद जन्माला यावं लागेल. 1500 वर्ष या भारतीयांना पुरून उरेल एवढं काम मी करून ठेवलं आहे असं ते एकदा म्हणूनही गेले होते. यामध्ये अतिशयोक्तीचा कसलाही भाग नाही, कारण विवेकानंदांची सगळी पत्र, त्यांची भाषणं, त्यांचे विचार आणि त्यांचे ग्रंथ पाहिले म्हणजे कल्पना येते. असं म्हणतात की विवेकानंद अमेरिकेला गेल्यामुळं जगाच्या नकाशामध्ये भारताला एक सन्मानाचं स्थान प्राप्त झालं. यापूर्वी या देशाकडं कोणी सन्मानाच्या भावनेनं पाहत नव्हतं. विवेकानंदांनी हे ऐतिहासिक कार्य केलं आणि एके दिवशी एक कॅलेंडर त्यांनी हातात घेतलं, पानामागून पानं उलटली आणि 4 जुलै 1902 या तारखेवरती त्यांनी खूण करून ठेवली. अर्थात ही खूण कशासाठी केली हे कोणालाही कळलं नाही. शेवटी 4 जुलै 1902 ही तारीख उजाडली. ही उजाडल्यानंतर मात्र त्यांचा काही निश्चय झालेलाच होता. सावधपणे पावलं टाकत होते. उठल्याबरोबर ते मंदिरामध्ये गेले आणि गाभाऱ्याचं दार त्यांनी लावून घेतलं आणि 3 तास एकटे ध्यानस्थ बसले. हातामध्ये जपाची माळ नेहमी असे. ती जपमाळ घेऊन तिथे गेले आणि 3 तास देवीशी काय हितगुज चाललं होतं माहीत नाही, पण आत कोणी जाऊ शकला नाही. त्यांची पूजा, त्यांचं ध्यान आटोपल्यानंतर ते बाहेर आले आणि आपल्या गुरुबंधूंना म्हणाले की अरे, एक ऐतिहासिक कार्य तुमच्या हातून घडत आहे. वेदांत आणि विज्ञान या उभय विषयांचा अभ्यास करून या देशाचं दैन्य दूर करणं हे आपलं कार्य आहे
आणि या कार्यासाठी कटिबद्ध झालेल्या अमृताच्या पुत्रांनो, थोडे साबध व्हा, थोडे दक्ष व्हा, थोडे तत्पर व्हा, थोडे कार्यक्षम व्हा, असा विचार त्यांनी आपल्या गुरुबंधूंना त्यांनी ऐकवला. दुपारी भोजनाची वेळ झाली. सर्वांबरोबर जेवायलाही बसले आणि त्यानंतर लगेच आपल्या गुरुबंधूंना त्यांनी बोलावणं केलं आणि ते म्हणाले, मला व्याकरणाचा अजून एक पाठ घ्यायचा आहे. पूर्णार्थानं मी तुम्हाला व्याकरण शिकवलं नाही. तर त्या दिवशी म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत विवेकानंद संस्कृत व्याकरण शिकवत होते. सायंकाळ झाली. फिरायला जावं वाटलं. बरोबर एक गुरुबंधू होते, त्यांच्यासह ते गेले. येता जाता बोलत होते. ते म्हणाले, माझ्या डोळ्यापुढं एक संस्कृती दिसते. पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या सगळ्या स्तुत्य, ग्राह्य आणि उत्तम गोष्टी एकत्रित करून एक आदर्श मानवी संस्कृती निर्माण करणं आवश्यक आहे. त्या संस्कृतीच्या संगमावर आपण उभे आहोत असं मला वाटतं. मी अगदी खरोखर माझी वाणी सत्कारणी लावली. आता या साऱ्या भिंती पडणार आहेत. हे जग एक होणार आहे आणि उद्याची संस्कृती संमिश्र स्वरूपाची असेल, परंतु पूर्वेकडचा धर्म आणि पश्चिमेकडचं विज्ञान यांच्या संयोगातून ती आकाराला येणार आहे. मग शेवटी सायंकाळ झाली. सांजारतीची वेळ जवळ आली. घंटा वाजली. बहुतेक सगळे मंदिराच्या दिशेनं धावले आणि स्वामीजी एकटेच आपल्या वरच्या खोलीमध्ये गेले. काही काळ एका आसनावर बसले. जपाची माळ हातामध्ये होती. आपल्या गुरुबंधूंना म्हणाले की आता माझा जप पुरा झाला आहे. सगळी खिडक्यांची दारं वगैरे उघडून ठेवा, मी थोडा पडतो. असं म्हणून ते पडले आणि साधारण 8:45च्या सुमाराला 2-3 वेळा दीर्घ निश्वास सोडला आणि तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला. खरं तशी 40 वर्षही झाली नव्हती आणि कोणाला त्यांच्या मृत्यूची चाहूलही लागली नव्हती. शेवटी भोजनाची वेळ झाल्यानंतर बोलावणं करण्यासाठी कोणीतरी एक साधू तिथे गेला. स्वामीनं हाक मारली. ओ मिळाली नाही. जवळ गेला. मोठ्यानं हाक मारली. प्रतिसाद नाही. अगदी जवळ गेला. स्पर्श केला. हालचाल नाही. कोड्यात पडला. डॉक्टरांकडे धावत गेला. डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांनी ग्वाही दिली, निर्वाळा दिला की ही समाधी आहे, आता परत येणं नाही. पुढच्या तयारीला तुम्ही लागा. तेव्हा भगिनी निवेदिता जवळपास नव्हत्या. अंतरावरती कुठल्या तरी गावी एक कार्य करीत थांबल्या होत्या. त्यांना हा निरोप गेला. आजूबाजूच्या सर्व मंडळींना ते कळलं आणि मग दुसऱ्या दिवशी अगदी अनिच्छेनं ही अंत्ययात्रा काढावी लागली. आणि तेव्हा स्वामीजींची आई हयात होती. आईला हे सांगावं किंवा नको याविषयी लोकांच्यात मतभेद झाले की या वृद्धेला दुःखाचा हा तडाखा सहन होणार नाही. शेवटी कोणीतरी तयारी केली आणि बाईंना जाऊन सांगितलं. त्या माऊलीनं तिथेच हात जोडून, पुरा गेलास, तू जाशील असं वाटत नव्हतं पण गेलास. आता हरकत घेण्याचा माझा अधिकार संपला आहे. एक दिवस असा होता की मी मोठी होते, तू मला नमस्कार करीत होता. आता तू मोठा झालास, तुला नमस्कार करण्याची वेळ तुझ्या जाण्यामुळं आली आहे. स्वर्गाच्या तोंडाशी परमेश्वरसुद्धा तुझी प्रतीक्षा करीत असेल. जा माझ्या पुरा. काशी विश्वेश्वराच्या कृपेनं पदरी तू आलास, तुझ्यावर माझा हक्क आहेच कुठे. पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवाला हे सांगायला विसरू नकोस की माझ्या शेजारी माझ्या वृद्ध आईसाठी थोडी जागा राखून ठेव. पुरा तू जा. आईनं दिलेला हा निरोप हा एक हृदयस्पर्शी घटना म्हणूनच त्याच्याकडे बघावी लागेल. शेवटी अंत्ययात्रा अटळ होती, निघाली होती. अगदी चंदनाची चिता अशी रचून ठेवली होती. भगिनी निवेदिता पुढे आल्या होत्या. त्यांनी स्वामीजींची आरती केली आणि नंतर शेवटी अग्निसंस्कार करण्यात आला. श्रद्धेनं त्या उठल्या. स्वामीजींच्या खोलीमध्ये गेल्या. त्यांच्या सगळ्या हस्तलिखितांचा त्यांनी अगदी मुद्दाम असा धांडोळा घेतला. एके ठिकाणी त्यांच्या 4 ओळी त्यांच्या वाचनात आल्या की विवेकानंद नावाच्या व्यक्तीची जीवनयात्रा संपेल, परंतु विवेकानंद या नावाची स्फूर्ती भारताच्या मातीतून आणि भारताच्या रेतीतून पुन्हा पुन्हा अवतीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बाईंनी हात जोडले. अगदी त्या 4 ओळी मस्तकाला लावल्या आणि स्वामी इथून पुढे तुमची धर्मकन्या म्हणून अगदी इतमामानं जगेन आणि तुमच्या देशबांधवांची सेवा करीत राहीन असं आश्वासन आपल्या त्या विदेही गुरुला त्यांनी दिलं. तर अशा रीतीनं स्वामीजींच्या जीवनाचं महाभारत इथे संपलं. म्हणजे शेवटी राजकारणापासून अंतरावरती राहून धर्म, संस्कृती आणि तत्त्वज्ञान यांची पताका खांद्यावर टाकून जीवमात्राची सेवा करीत करीत स्वतःचा, राष्ट्राचा आणि जगताचा उद्धार कसा साधावा याचा वस्तुपाठ म्हणून विवेकानंदांच्या चरित्राची पारायणं भविष्यकालात सर्वांना करावी लागतील असं मला वाटतं.